नाशिक पोलिसांनी 17 डिसेंबरचं सीसीटीव्ही तपासावं असं देसाई म्हणालेत। कराड 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होता असं वक्तव्य त्यांनी केलंय। वाल्मिक कराड 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमामध्ये मुक्कामाला होता। तो 17 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमातून निघाल्यानंतर नाशिक शहरातील शरणपूर रोड येथे हस्तरेषा तज्ञाकडे भविष्य बघण्यासाठी गेला होता। खंडण्या मागायच्या, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला एखाद्याकडे जायचं ही क्रूर मानसिकता आहे असं त्यांनी म्हटलंय। एकतर खंडण्या मागायच्या, दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि आपलं भविष्य कसं चांगलं आहे, पुढे आपल्या भविष्यात काय आहे हे बघायला हस्तरेषा तज्ञांकडे जायचं। एवढं गुन्हेगारी मानसिकता किंवा क्रूरता येते कुठून? मला वाटतंय की नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024 चे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं।